नमस्कार, नगरसंघर्ष न्यूजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर उस्सल। महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले 8,000 किलो गोमांस, 2 आयशर टेम्पो आणि 1 हुंडाई क्रेटा कारसह 34 लाखाचा मुद्देमाल अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे। यामुळे जर का आपण पाहिलं तर गोमांस विक्री करणाऱ्यांमध्ये एक मोठी खळबळ उडाली आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 8,000 किलो गोमांस, 2 आयशर टेम्पो व 1 हुंडाई क्रेटा कार असा एकूण 34 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जामखेड येथून जप्त केल्याने नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। मुख्तार अब्दुल करीम शेख, अल्तमश फैयाज चौधरी, महेश जगदेव लोड, सिराज अहमद कल्लू अन्सारी, समी अहमद मुशरफ खान अशी आरोपींची नावे आहेत। नगर येथील तौफिक कुरेशी याने त्याचा हस्तक मुख्तार शेख याच्या मार्फत नगरकडून जामखेडच्या दिशेने 2 आयशर ट्रक मधून गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांसची विक्री करण्याच्या उद्देशाने 2 आयशर टेम्पो मधून वाहतूक करत आहे अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना खापऱ्याकडून मिळाली होती। त्यांनी ताबडतोब पथकाला त्या ठिकाणी जाऊन खात्री करण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जामखेड पोलीस स्टेशनच्या अंमलदार यांच्या मदतीने 2 पंच सोबत घेऊन जामखेड येथे धडक दिली। त्या ठिकाणी असणाऱ्या देशी तडका हॉटेल जवळील रोडवर सापळा लावून थांबलेले असताना 2 आयशर टेम्पो येताना दिसले। टेम्पो चालकास बॅटरीने लाईट दाबून थांबण्याचा इशारा करताच दोन्ही टेम्पो चालकांनी रस्त्याच्या कडेला टेम्पो उभे केले असता अंमलदार यांनी टेम्पो चालकास व त्याच्या शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेतले। पोलीस पथकाने कसून तपास केला असता त्यांनी आरोपींची नावे सांगितली। दोन्ही आयशर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्य बंदी असलेले गोवंशीय जातीची जनावरांचे गोमांस व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली। त्यांच्याकडे गोवंश कत्तल व वाहतुकीबाबत विचारपूस करतात त्याने सदर गाडीमध्ये भरलेला गोमांस हा तौफिक कुरेशी नगर यांच्या मालकीचा असून गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून टेम्पोमधून गोमांस विक्री करिता शेख अजर आयुब तालुका आष्टी जिल्हा बीड येथे पोहोचण्यासाठी घेऊन चाललो असल्याची कबुली दिली। त्याचा शोध घेतला असता तो हुंडाई कंपनीच्या क्रेटा कारसह पळून जात होता। त्यावेळी पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले। तसेच तौफिक कुरेशी याचा शोध सध्याला पोलीस घेत आहेत। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 8,000 किलो गोमांस, अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे, वाहतुकीसाठी वापरलेला 2 आयशर टेम्पो व 1 हुंडाई कंपनीची क्रेटा कार असा एकूण 34 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री राकेश वाला सर यांच्या आदेशाप्रमाणे आपण काही अवैध धंद्याची माहिती काढत असताना अशी माहिती मिळाली की जे बंदी घालण्यात आलेले गोवंश आहे त्या संदर्भातील जे मांस आहे ते गोवंशमधील मांस 2 आयशर टेम्पोमध्ये भरून ते जामखेडकडे जात आहे। त्याप्रमाणे या माहितीवरून आपण आपल्या टीम तयार करून जामखेड येथे हॉटेल देशी तडका याच्या समोर आपण हॉटेलवर सापळा लावला असता त्या ठिकाणी 2 जे संशयित आयशर दिसून आले त्यांना आपण थांबवून त्यातील जे 6 इसम आहेत प्रथमतः त्यांना ताब्यात घेतलं आणि ज्यावेळेला टेम्पोची जे आयशर टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये गोवंश ह्या मिळून आले। त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी हा जो काही माल आहे हा तौफिक कुरेशी अहमदनगर यांचा असून तो ते घेऊन चाललेले आहेत आणि ते देणार होते शेख अजर आयुब खडकत तालुका आष्टी जिल्हा बीड यांना ते देणार आहेत अशी माहिती मिळाली। त्याप्रमाणे या 6 इसमांना आपण ताब्यात घेतलं। त्यानंतर जो शेख अजर आयुब आहे त्याला आपण माहिती काढली असता तो त्याच्या क्रेटा गाडीमधून फरार होण्याच्या तयारीत असताना त्याला आपण ताब्यात घेतलं। यातील तौफिक कुरेशी याचाही शोध घेतला परंतु तो अद्याप मिळून आलेला नाही। त्याला लवकरच आपण ताब्यात घेत आहोत। या कारवाई दरम्यान आपण साधारणतः 8,000 किलो म्हणजे 8 टन गोमांस, त्याचबरोबरीने 2 आयशर टेम्पो, 1 हुंडाई कंपनीची क्रेटा कार असा एकूण साधारणतः 34 लाखाचा मुद्देमाल आपण हा ताब्यात घेतलेला आहे।
यातील जे आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यातील 3 जे आरोपी आहेत त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा साधारणतः संगमनेर शहर, जामखेड, भिंगार कॅम्प, कोतवाली, तोफखाना, नगर तालुका अशा ठिकाणी त्यांच्यावर ह्या गोमांस संदर्भातच 3च गुन्हे दाखल आहेत. म्हणजे यातील साधारणतः 3 लोक हे सराईत आहेत. या गुन्ह्यातील मुद्देमाल आणि सर्व आरोपी हे आपण जामखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेले आहेत आणि पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग अण्णासाहेब जाधव, स्थानिक पुणे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे, संदीप पवार, अमोल पोहिटे, संदीप फुडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, रवी सोनटक्के, विनोद मासळकर, जालिंदर माने, मयूर गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नगर संघर्ष ब्युरो, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.